नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सिक्रेट लंच बॉक्समध्ये बनवणार आहे हरभऱ्याच्या पानांची सुक्की भाजी बनवायची. त्यासाठी अशी कोवळी पानं हरभऱ्याच्या भाजीची घेतलेली आहेत. त्यासाठी लसूण, मिरची थोडीशी आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता आपण हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने. 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घेते मी आणि नंतर अशी बारीक चिरून घ्यायची. खूप छान अशी हिरव्या रंगाची भाजी आहे. आणि आपण आता तेलाची फोडणी देऊया. पहिल्यांदा कढईमध्ये, मी लोखंडाच्या कढईत करते, त्यामुळं अजून त्याला विटॅमिन्स वगैरे आपल्याला अजून मिळतील. त्यासाठी मी लोखंडाच्या कढईत करत आहे. फोडणी दिली जिरी मोहरीची आणि त्यामध्ये लसूण मिरची टाकलेलं आहे. ते लाल झालं की त्यामध्ये ही भाजी त्यात मी टाकून घेत आहे. नंतर हरभऱ्याची डाळ धुवून घेतली आहे आणि ती पण टाकली त्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घालायचे. आणि आता व्यवस्थित आपण हलवून घेऊया. असं थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकूया. आणि डाळ पण आहे, डाळ शिजायला थोडा वेळ लागतो हरभऱ्याची, म्हणून थोडंसं पाणी टाकले. आता व्यवस्थित असं हलवून घेऊया खाली वर करून. आता थोडा वेळ आपण झाकण पण ठेवून घ्यायचे आणि किती वेळ 5-10 मिनटं असं शिजून द्यायचं. म्हणजे मग आपली भाजी खूप छान शिजेल. आणि मधून अधून उघडून आपण हलवून परत ती शिजवून घ्यायची आणि पाणी आटेपर्यंत असंच शिजवून घ्यायचे. आणि झाकण ठेवल्यामुळं आपली डाळ आहे ती व्यवस्थित शिजते. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते आणि आपल्याला चांगली असते खाल्लेली. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आणि शिजायला पण जास्ती वेळ लागत नाही, फार झटपट अशी ही भाजी पण शिजून निघते. नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने सुक्की भाजी. आता ही थोड्या वेळानंतर हलवली परत. अजून त्यात पाणी आहे शिल्लक, म्हणून पुन्हा झाकून ठेवली. आणि थोड्या वेळानंतर बघितली तर शिजत आली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला जर का शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर घाला, किंवा नाही घातला तरी खूप छान लागते. मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडंसं पाणी शिल्लक असताना त्यामध्ये. अशा प्रकारे थोडंसं पाणी आहे, शिजत आली आहे. आता ह्या टायमाला आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आणि पुन्हा आपण थोडंसं हलवून घेऊया. व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आणि सगळं पाणी आटून व्यवस्थित शिजवून घ्यायचे. ते पाणी आटलं की आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. असं तुम्ही बघू शकता. आता जवळजवळ भाजी आपली हरभऱ्याची शिजून तयार आहे. तर आपण तयार झालेली भाजी ही सर्व करूया. पण त्या अगोदर शिजवून झाल्यानंतर भाजी कढईतून काढून घ्यायची कुठल्याही स्टीलच्या भांड्यामध्ये, कारण लोखंडाच्या कढईत जास्ती वेळ भाजी ठेवायची नसते. नंतर तयार झाल्यानंतर मी काढून घेत आहे डिशमध्ये मोठ्या. आणि आता आपण सर्व करायची आहे.
कुठल्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते. मस्त अशी हरभऱ्याची भाजी तुम्ही नक्की करून मला कमेंट करून सांगा कशी वाटली. आता आपण मस्त झालेली भाजी आता अशी आपण सर्व करूया. आता आहे आपला सर्विंग टाईम. तर एका ताटलीमध्ये मी एका वाटीमध्ये हरभऱ्याची भाजी सर्व करते. अशा प्रकारे भाजी आणि चपाती, मस्त अशा चपातीसोबत